बाळा, हा माझा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलास, तर तुझ्या काही दिवसांनी लक्षात येईल, तुझ्या आयुष्यात सुखाची चाहूल लागत आहे. तुझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण येत आहेत. तुझं घर आनंदाने भरून पावत आहे. म्हणून बाळा, हा संदेश शेवटपर्यंत ऐक. कारण मला वाटतं, माझ्या प्रत्येक भक्तांनी सुखात आणि आनंदात राहावं. पण बाळा, लक्षात ठेव, हा संदेश प्रत्येकालाच दिसत नाही. तो फक्त त्यांनाच दिसतो जे श्रद्धेने स्वामींवरती विश्वास ठेवतात आणि संकटातही त्यांचं नाव सोडत नाहीत. जर तू हा संदेश पूर्ण ऐकलास तर कदाचित तुला समजेल की स्वामी तुला काय सांगू इच्छित आहेत. आणि सुरुवात करण्यापूर्वी श्रद्धेने कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिही बाळा. म्हणजे तुझ्या अंतःकरणातून मिळालेला भाव स्वामींच्या चरणाशी विलीन होईल. बाळा, हा संदेश तुझ्यासाठीच आहे. अनेक दिवसांपासून तू मनात अनेक प्रश्न घेऊन जगतोयस. कधी पैशाची चिंता, घरातील ताणतणाव, आरोग्याच्या समस्या, तर कधी कोणीतरी आपल्या माणसाने दिलेले दुःख, वेदना. तू बाहेरून हसतोस, पण आतून किती तुटलायस ते फक्त तुझे स्वामीच जाणत आहेत. तुझ्या प्रत्येक अश्रूंचा हिशेब त्यांच्याकडे आहे. तू जेव्हा रात्री शांतपणे माझ्यासमोर बसून रडतोस, मनातल्या मनात एकदाच स्वामी ऐका, आता माझं काहीतरी करा असं म्हणतोस, तेव्हा तुझा प्रत्येक शब्द माझ्यापर्यंत पोचत असतो बाळा. कधी कधी तुला वाटतं की इतकी प्रार्थना करतो, पण माझ्यावर कृपा स्वामींची का होत नाही. पण बाळा, बीज पेरल्याबरोबर झाड कधी चुकवत नाही. योग्य वेळ येते, माती तयार होते, पाऊस पडतो आणि मगच त्या बीजाला अंकुर फुटतात. तसंच स्वामींची कृपा आहे बाळा, ती योग्य वेळी योग्य क्षणीच प्रकट होते. बाळा, हा संदेश त्या क्षणाची चाहूल आहे. कारण आजपासून तुझ्या घरात, तुझ्या मनात किंवा तुझ्या आयुष्यात एक असा संकेत येऊ शकतो जो तुला सांगेल, बाळा मी तुझ्यासोबत आहे. तू संकेत प्रत्येकासाठी सारखाच असेल असं नाही. काहींना एखादं सुंदर स्वप्न पडेल, काहींना सकाळी उठल्यावर मनात अनोखी शांतता जाणवेल, काहींच्या अडलेल्या कामांचा अचानक फोन येईल, तर काहींना अनेक दिवसांनी आशेचा किरण दिसेल. लक्षात ठेव, स्वामींचा संकेत नेहमीच चमत्काराच्या आवाजात येत नाही. तो अनेकदा शांतपणे न बोलता फक्त अनुभवायला मिळतो. म्हणून आजपासून एक लक्षात ठेव, माझ्यावरचा विश्वास कधीच डळमळीत होऊन देऊ नको. आणि झोपण्यापूर्वी 2 मिनटं डोळे मीट आणि फक्त फक्त एवढंच म्हण, स्वामी तुमच्या इच्छेवर माझा पूर्ण विश्वास आहे. इतकं बोलून शांतपणे झोपून जा. बस उत्तर मागू नकोस, कारण उत्तर देण्याची वेळ स्वामी ठरवतात आणि जेव्हा ते उत्तर देतात ते तुझं आयुष्यच बदलून टाकतात. ज्यांचा स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे ना, त्यांनी कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. कारण स्वामींचं नामस्मरण हीच आपली मोठी ताकद आहे. बाळा, तुला एक वेळ आठवतं का? एक वेळ अशी होती की जेव्हा तुला वाटत होतं आता सगळं संपलं, पण आज तू इथे आहेस. याचा अर्थ कोणीतरी शक्ती तुला सतत पुढे नेत आहे. ती स्वामींची शक्ती आहे. तो कृपा आशीर्वाद स्वामींचा आहे. म्हणून आजची रात्र भीतीची नाही, तर विश्वासाची रात्र आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडणार आहे. फक्त तुझा स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नको, माझ्यावरचा विश्वास ढळू देऊ नको. आजपासून तुझ्या आयुष्यातील अंधार हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल. तुझ्या घरात पुन्हा हसू ऐकू येईल. तुझ्या मनात पुन्हा आशेचा किरण जागेल आणि तुला जाणवेल की स्वामी कधीच दूर नव्हते, ते फक्त योग्य क्षणाची वाट पाहत होते. बाळा, आता मन शांत ठेव, कारण पुढे जे ऐकणार आहेस ते फक्त कानाने ऐकू नकोस, तर ते तुझ्या हृदयाने अनुभवून घे. म्हणून बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यातच संपूर्ण आयुष्य बदलण्याची ताकद आहे. पण प्रश्न असा आहे, तू खरोखरच या शब्दांवरती विश्वास ठेवतोस का? की संकट आलं की तुझा विश्वास डळमळतो? बाळा, स्वामींवरती श्रद्धा ठेवणं एवढं सोपं असतं, पण संकटातही ती श्रद्धा टिकवणं हेच खरं मोठं भक्तांपुढे आव्हान असतं. आज तुझ्या अडचणींमधून जातोयस, स्वामींना माहिती आहे असं तुला वाटतं का? तुझ्या घरातले वाद, तुझ्या मनातली भीती, तुझ्या डोळ्यातले न बोललेले दुःख, तुझ्या खिशातील आर्थिक चणचण,
त्याची चिंता हे सर्व काही माझ्यापासून लपून राहिलेलं नाही आणि तुला त्याची खात्री आहे का ही स्वामी जाणत आहेत. आजचा हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे कारण मी तुला सांगू इच्छितो, आता धीर सोडू नकोस. कधी कधी आपल्याला वाटतं आपली प्रार्थना व्यर्थ गेली, पण बाळा, प्रार्थना कधीच वाया जात नाही. ती योग्य वेळी फळ देते. जसं सूर्य रोज उगवतो तसंच स्वामींचं उत्तरही ठरलेल्या वेळीच येतं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर कर, कारण दुसऱ्या स्वामी भक्तांच्या मनात एक आशा निर्माण करू शकेल आणि तुझ्या हातून सत्कर्म घडेल. बाळा, आजपासून तुझ्या मनात अचानक शांतता आली तर तिची किंमत ओळख, कारण खरी कृपा नेहमी मनापासून सुरू होते. काही लोक म्हणतात, मला काहीच संकेत दिसले नाहीत, पण ते बाहेर शोधत राहतात. स्वामींचा पहिला संकेत अनेकदा आपल्या अंतःकरणात उमलतो. अचानक भीती कमी होते, निराशेच्या जागी आशा निर्माण होते, रागाच्या जागी क्षमा येते आणि मन म्हणतं सगळं काही ठीक होईल. हा साधा विचार नसतो, तो कृपेचा आशीर्वाद असतो. बाळा, जर आजपासून तुला सहज जाग आली तर घाबरू नकोस. शांतपणे स्वामींचं नाव घे, डोळे नीट बंद कर आणि मनात ओम श्री स्वामी समर्थ म्हण, कारण या नामजपातच तुझं आयुष्य दडलेलं आहे. स्वामींपाशी स्वतःला सोपव, कारण जेव्हा भक्त स्वतःला स्वामींच्या चरणी अर्पण करतो तेव्हा स्वामी त्याच्या आयुष्याची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतात. बाळा, लक्षात ठेव, कृपा म्हणजे लगेच पैसा मिळणं नाही. कृपा म्हणजे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळणं, वाईट संगतीपासून दूर राहण्याची शक्ती मिळणं, घरात पुन्हा प्रेम निर्माण होणं, मनातला अंधार दूर होणं, हेच खरे शुभ संकेत असतात. बाळा, कधी कधी एखादी बंद झालेली वाट अचानक उघडते. ज्यांनी मदत केली नाही तीच लोक अचानक मदतीला पुढे येतात. महिन्यांपासून अडकलेले आपलं कामं पूर्ण होतात. डॉक्टरांकडून चांगली बातमी मिळते, कुटुंबात पुन्हा हसू सुरुवात होतं आणि मग लक्षात येतं हा सर्व योगायोग नाही, ही तर माझ्या स्वामींची कृपा आहे. जर तू इथंपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको. तुझी श्रद्धा आणि भक्तांना प्रेरणा येईल. बाळा, आजच्या दिवसांपासून तुझ्या अडचणींचा शेवट होणार आहे. उद्याची सकाळ उगवेल तर तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होईल. पण प्रश्न असा आहे, तू उद्या उठताना भीती मनात घेऊन उठशील की विश्वास घेऊन? हा निर्णय तुझा आहे. स्वामींचा हात तुझ्या डोक्यावरती आहे. आता तुझं काम फक्त श्रद्धेवर टिकण्याचं, कारण श्रद्धा जिथे असते तिथं कृपा यायला उशीर होत नाही, पण अंधार कायम राहत नाही. आजपासून तुझ्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. बाळा, आजपासून एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेव, स्वामींची कृपा कधीच गोंगाट करून येत नाही. ती शांतपणे येते, अगदी पहाटेच्या पहिल्या किरणांसारखी. सुरुवातीला काहीच बदल झाल्यासारखा वाटत नाही, पण काही दिवसाने मागे वळून पाहिल्यावरती लक्षात येतं, अरे इथूनच तर माझं आयुष्य बदलायला सुरुवात झाली आहे. म्हणून आजपासून स्वामी नामाचा जप तुझ्या आयुष्यात दुमदुमू दे, कारण स्वामी नामाचा जपानेच तुझं आयुष्य बदलून जाणार आहे. बाळा, स्वामींना तुझ्याकडून मोठ्या मोठ्या गोष्टी नको आहेत, त्यांना फक्त एक गोष्ट हवी आहे, न ढळणारा तुझा विश्वास. आजकाल अनेक जण संकट आली की म्हणतात स्वामी माझ्या बरोबर नाहीत, प्रार्थना माझी का ऐकत नाहीत, पण जेव्हा आनंद मिळतो तेव्हा त्यांचं स्वामींना आभार मानायला विसरतात. खरी भक्ती म्हणजे संकटातही स्वामींचं नाव, सुखातही स्वामींचा धावा. जर तुझा विश्वास संकटातही कमी झाला नसेल तर मग तुझं आयुष्य नक्कीच मंगलमय होईल, कारण तुझ्या मनात माझं स्थान पक्कं निर्माण झालं आहे. एका भक्ताच्या आयुष्यात सतत अडचणी येत होती. त्याला नोकरी लागत नव्हती, वाद होत होते, कर्ज वाढत होतं, प्रत्येक दार बंद झालं होतं. रोज स्वामींच्या फोटो पडून बसून रडायचा, म्हणायचा स्वामी मला मार्ग दाखवा. दिवस गेले, आठवडे गेले. त्याला वाटू लागलं कदाचित माझी प्रार्थना स्वामींपर्यंत पोचली नाही, पण एके रात्री मनापासून प्रार्थना केली आणि दुसऱ्या दिवशी त्याला एका जुन्या मित्राचा फोन आला. त्या फोनमधून त्याला नोकरीची संधी मिळाली. काही महिन्यातच त्याचं कर्ज कमी होऊ लागलं. घरातील वातावरण बदलायला वेळ लागला नाही. म्हणून बाळा, स्वामींना फक्त भोळा भाबडा भाव लागतो, मनापासून दिलेली हाक लागते, तेव्हा स्वामी त्याच्या मदतीला नक्की धावून येतात. हे लक्षात ठेव. स्वामी नेहमी उत्तर देतात, ते तुझ्या अपेक्षेप्रमाणे नाही तर तुझ्या हिताच्या दृष्टीने.
स्वामींना तू एक दरवाजा उघडण्यासाठी सांगतोस, पण पुढे जाऊन तुझ्या लक्षात येतं स्वामींनी तुझ्यासाठी अनेक दरवाजे उघडे केले आहेत. फक्त उद्या सकाळी उठल्यानंतर पहिला विचार चिंता नसू दे. पहिला विचार स्वामींचा असू दे. पहिला शब्द श्री स्वामी समर्थ. बाळा, तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो. तुझ्या कुटुंबावरती स्वामींची कृपादृष्टी राहो. तुझ्या मनातील भीती दूर हो आणि तुला योग्य निर्णय घेण्याची स्वामी तुला बुद्धी देवो. तुझ्या प्रत्येक चांगल्या प्रयत्नाला यश लाभो आणि महत्त्वाचं तुझी श्रद्धा दिवसेंदिवस अधिक दृढ होत जाओ. आता या क्षणी मनापासून कमेंटमध्ये लिही, ओम श्री स्वामी समर्थ. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहील, कारण माझ्या भक्तांची काळजी स्वामींना आहे आणि माझ्या कृपा आशीर्वादाखाली असणाऱ्यांना संकटांची आणि अडचणींची चिंता करण्याची काहीच गरज नाही. हा व्हिडिओ जर तुझ्या काळजाला भिडला असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नको, कारण स्वामींच्या भक्तांना या व्हिडिओची गरज आहे. ओम